नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की दीपकला साक्ष देण्यासाठी नंदिनी घेऊन येते. तेव्हा ती दीपकला सर्वांच्या समोर विचारते. तेव्हा तो वसुंधराच्या बाजूने साक्ष देतो आणि सांगतो की नंदिनीने त्याला वसुंधराच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी आणले आहे. त्यासाठी तिने त्याला जामीन दिल्याचे सांगितले आणि हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. सर्वजण नंदिनीकडे संशयाने पाहू लागतात. यानंतर नंदिनीला खूप मोठं दुःख होतं आणि तिच्यावर बाबा ओरडून म्हणतात, मला तुला सून म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटायली. तू खालच्या पातळीला जाशील असं कधीही वाटलं नव्हतं. यामुळे नंदिनीला खूप दुःख होतं. मग ती दीपककडे जाते आणि त्याला सांगते, दीपक तू असं खोटं का बोलत आहेस? मी तुला खोटं बोलायचं सांगितलं नव्हतं. तर तू खरं काय आहे ते सांग. दीपक म्हणतो, मॅडम तुम्ही मला माझ्या जामिनाच्या बदल्यात वसुंधराच्या विरोधात खोटं बोलायला आणलं. तुम्हाला मी काही मदत करणार का असं वाटतं का? यावर नंदिनी दीपकला कानाखाली मारते. पुढे येणाऱ्या भागात नंदिनी तिच्यावर झालेले खोटे आरोप कशा प्रकारे सिद्ध करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.